पाच चला काल आपण आयसोसियल्स ट्रायंगल थेरम बघितला आपण हे की नाही. ट्रायंगल टॉपिकमधला जो आयसोसियल्स ट्रायंगल थेरम बघितला. काय असतो आयसोसियल्स ट्रायंगलमध्ये? आयसोसियल्स ट्रायंगल इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट देन देअर अँगल अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड्स आर कॉन्ग्रंट. जर एखादा ट्रायंगल असेल आयसोसियल्स ट्रायंगल त्याच्या दोन साइड कॉन्ग्रंट असतील तर त्या कॉन्ग्रंट साइडचे जे अपोजिट अँगल असतात ते अपोजिट अँगल पण काय असतात? कॉन्ग्रंट असतात. हा आपण या ठिकाणचा थेरम बघितला होता. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. प्रॉपर्टीज ऑफ 30 60 90 डिग्रीचा. आता प्रॉपर्टीज ऑफ 30 60 90 म्हणजे काय असतो? ज्या वेळेस एखाद्या ट्रायंगलमध्ये दिलेल्या ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्री असेल म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ 30 60 90 काय असतो? प्रॉपर्टीज एक ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे हे की नाही. राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये म्हणजे त्यामधला एक अँगल हा काय असतो? 90 डिग्री असतो. फॉर एक्झाम्पल ट्रायंगल ए बी सी आहे. अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल ए इज इक्वल टू 30 अँड अँगल सी इज इक्वल टू 60. मग यालाच काय म्हणायचं? ट्रायंगल ऑफ 30 60 90. मग यामध्ये आपण असं म्हणू शकतो तर अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री and angle C is equal to 60 degree. Therefore, triangle ABC is 30, 60, 90 degree चा triangle आहे. Okay? ABC is a 30 degree, 60 degree and 90 degree चा triangle आहे. Triangle ABC. Okay? मग याचा प्रॉपर्टीज काय आहे? आता मला सांगा हायपोटेनियस कोणता असतो? साइड अपोजिट टू 90 डिग्री अँगल इज हायपोटेनियस. म्हणजे या ठिकाणी हायपोटेनियस कोणता आहे? ए सी. आणि साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल 30 अंश कोनासमोरील बाजू कोणती आहे? बी सी. साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल ए बी. म्हणजे ए बी जी साईड आहे ती 60 डिग्री अँगलची अपोजिट साईड आहे आणि बी सी जी साईड आहे ती 30 डिग्री अँगलची अपोजिट साईड आहे. म्हणजे आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ 30 60 90 काय याचा प्रॉपर्टीज असतो तर त्यामध्ये अँगल किंवा साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ देअर हायपोटेनियस. बघा की या ठिकाणी जर तुम्हाला शॉर्टमध्ये जर हा थेरम लक्षात ठेवायचा असेल, आता मला सांगा शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे 30 अंशासमोरील बाजू कोणती आहे? समजा सेगमेंट बी सी. हे बी सीचं मेजर किती असतं? बी सी इज इक्वल टू हाफ ऑफ दी हायपोटेनियस. याला रिझन लिहिणार तुम्ही अँगल अपोजिट टू साइड अपोजिट टू अँगल नाही साइड अपोजिट टू बी सी ही साइड आहे हाफ ऑफ देअर हायपोटेनियस. साइड अपोजिट टू साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल 30 अंश कोनासमोरील बाजू म्हणजे बी सी इज इक्वल टू 1/2 इंटू ए सी. साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ देअर हायपोटेनियस. म्हणजे ही साइड बी सी जी असते ही हायपोटेनियसच्या हाफमध्ये असते. हायपोटेनियस जर 12 असेल तर बी सी किती असणार? 6 असणार. हायपोटेनियस 10 असेल तर बी सी किती असणार? 5. बी सी म्हणजे कोणती? साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निमपट असते, हाफमध्ये असते. हा रूल आहे कोणाचा? प्रॉपर्टीज ऑफ 30 60 90. साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ देअर हायपोटेनियस. त्या हायपोटेनियसच्या हाफमध्ये असते कोणती? साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल. आता बघूया साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल. 60 डिग्री अँगलची अपोजिट साइड कोणती आहे? ए बी. ए बी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 3/2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियसच्या किती असते? इन स्क्वेअर रूट 3/2 टाइम्स. याला रिझन लिहिणार कोणतं? साइड अपोजिट टू
60 डिग्री अँगल, साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल. ए बी इज इक्वल टू काय आलं मग, इन स्क्वेअर रूट 3/2 इंटू ए सी. ए सीच्या इन स्क्वेअर रूट 3/2 असणार. कोणती साईड, साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल. मग ह्या जर साईडनुसार जर कन्सिडर केला तर किती येणार, इन स्क्वेअर रूट 3/2 इंटू 12 म्हणजेच किती येणार 6 इन स्क्वेअर रूट 3. एवढी साईड भेटू शकते हे की नाही. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला बघायचं म्हटलं तर हे असणार 6 इन स्क्वेअर रूट 3. साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल, 60 अंश कोणासमोरील बाजू जी असते ती, बरोबर आहे की नाही. म्हणजे या स्वरूपामध्ये जो प्रॉपर्टीज ऑफ 30, 60, 90 एक लक्षात ठेवा. एक्झाममध्ये आल्यावर काय पूर्ण प्रॉपर्टीज लिहायची गरज लागते का, नाही. रिझन एवढंच लिहिणार तुम्ही, साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल. पण तुम्हाला त्या ठिकाणी एवढं माहीत असायला पाहिजे की 30 डिग्री अँगलचा प्रॉपर्टीज काय आहे. तर 30 डिग्री अँगलचा प्रॉपर्टीज काय आहे, द साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेनियस आणि साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज इन स्क्वेअर रूट 3/2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियसच्या इन स्क्वेअर रूट 3/2 टाइम्स असते कोणती साईड, साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल. आणि कोणती साईड हाफ असते, साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. ती हायपोटेनियसच्या काय असते, हाफमध्ये असते. कोणती साईड, 30 डिग्री अँगलची अपोजिट साईड म्हणजेच हाफमध्ये असते. कोणाच्या, हायपोटेनियसच्या. बघा काय म्हटलंय, इफ द अँगल, द ॲक्यूट अँगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर 30, 60, 90 then the length side opposite to 30 degree angle is half of the hypotenuse and the length of side opposite to 60 degree angle is in square root 3/2 into hypotenuse. ओके, कळालं का. मग म्हणजे हा जो प्रॉपर्टीज आहे तो प्रॉपर्टीज ऑफ 30, 60, 90 कळालं का प्रॉपर्टीज. एक लक्षात ठेवा, यामध्ये फक्त दोनच रूल लक्षात ठेवायचे. कोणते, साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल आणि साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल. 30 डिग्री अँगलचं कसं लिहिणार, हाफ ऑफ हायपोटेनियस आणि 60 डिग्री इन स्क्वेअर रूट 3/2 इन स्क्वेअर रूट 3/2 हा जर असेल. हे दोन प्रॉपर्टीज 30, 60, 90चे आहेत. कळालं का. काही अडचण याच्यामध्ये, एकदम सिंपल भाग आहे. 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या निमपट असते, निम्मी असते. हा जर 10 असेल तर 5, 12 असेल तर 6. ओके, आणि साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इन स्क्वेअर रूट 3/2 म्हणजे इथं जर 6 आलं तर 6 इन स्क्वेअर रूट 3 लावायचं. इथं 5 आलं की 5 इन स्क्वेअर रूट 3, 7 आलं की 7 इन स्क्वेअर रूट 3 ॲज इट इज तेवढंच येतं. ओके, कळालं का. 30, 60, 90चा रूल कळाला. आता याच्यानंतरचा जो दुसरा प्रॉपर्टीज आहे तो प्रॉपर्टीज म्हणजे 45, 45, 90 प्रॉपर्टीज ऑफ. बघा आता 30, 60, 90 झालं, आता 45, 45, 90 प्रॉपर्टीज ऑफ 45, 45, 90 आहे. बघा चला, प्रॉपर्टीज ऑफ 45, 45, 90. PQR हा 45 आहे, हा पण 45 आहे. टू साइड्स पण कॉन्ग्रंट असतात. त्याला आपण आयसोसियल्स राईट अँगल ट्रायंगल पण म्हणतो त्याला आपण.
45 properties of 45 90. Okay, properties of 45 90. याच्यामध्ये काय असतं की साइड अपोजिट टू 45 डिग्री अँगल कॉन्ग्रेंट असतात. मग यामध्ये जो साइड अपोजिट टू 45 डिग्री असेल बघा, अँगल P इज इक्वल टू 45, अँगल Q 90 and angle R is equal to 45. P 45, Q 90, R 45. Therefore, triangle PQR is 45 90. किंवा त्यालाच आपण असं म्हणू शकतो आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल. त्याला दुसरं एक नाव काय आहे? आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल. बघा, तुम्हाला एका दिवस एखाद्याने जर प्रश्न विचारला की कोणत्या ट्रायंगलला आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल म्हटलं जातं आहे, तर आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच कोणता? 45 90 डिग्रीचा जो ट्रायंगल असतो त्याला आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल म्हटलं जातं. आयसोसेल्स म्हणजे टू साइड्स कॉन्ग्रेंट असणारा, टू साइड्स कॉन्ग्रेंट आणि एक अँगल राईट अँगल, टू साइड्स कॉन्ग्रेंट आणि वन अँगल राईट अँगल इज कॉल्ड आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल. त्यालाच काय म्हटलं जातं? आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल, आहे की नाही? म्हणजे ज्या ट्रायंगल्समध्ये टू साइड्स आर कॉन्ग्रेंट अँड वन अँगल इज अ राईट अँगल अँड रिमेनिंग राहिलेले अँगल पण काय असणार? कॉन्ग्रेंट. कॉन्ग्रेंट म्हणजेच एक 90 असेल तर राहिलेले दोघं मिळून पण 90 आणि त्यात कॉन्ग्रेंट म्हणजेच कोणते? 45. ओके, मग यामध्ये म्हटलंय साइड अपोजिट टू 45 डिग्री अँगल म्हणजे PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू 1/(2) इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियसच्या काय असतात? 1/(2) हायपोटेनियस. याला रिझन काय लिहिणार? साइड अपोजिट टू 45 डिग्री अँगल. PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू 1/(2) इंटू PR. हायपोटेनियसच्या 1/(2) टाइम्स असते कोणती साइड? साइड अपोजिट टू 45 डिग्री अँगल. म्हणजे या 45च्या समोरची बाजू ही होणार आणि याच्या समोरची, म्हणजे टू साइड्स आर कॉन्ग्रेंट, दोन्ही पण साइड्स कॉन्ग्रेंट होणार आणि त्या टू साइड्स 1/(2) इंटू हायपोटेनियस PR, हायपोटेनियसच्या 1/(2) टाइम्स असतात, आहे की नाही? त्याला आपण काय म्हणू शकतो? आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल. त्याला आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल पण म्हटलं जातं. म्हणजे हा जो होता दुसरा जो प्रॉपर्टीज झाला याच्यानंतरचा, जो की प्रॉपर्टीज ऑफ 45 90 डिग्रीचा जो प्रॉपर्टीज होता तो या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे, की नाही? आता याच्यानंतरचा जो भाग आहे आपल्याला दिलेला, तो भाग म्हणजे दिलेला आहे मेडियन, आहे की नाही? आता याच्यानंतरचा जो प्रॉपर्टीज ऑफ 30 60 90 आणि प्रॉपर्टीज ऑफ 45 90 याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे आहे मेडियन. मेडियन याचा अर्थ मध्यग, आहे की नाही? एका ट्रायंगलला किती मेडियन ड्रॉ करता येतात आपल्याला? आपण बघितलं बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्रीमध्ये, एका ट्रायंगलमध्ये 3 मेडियन असू शकतात, आहे की नाही? मेडियन कशाला म्हटलं जातं रे? मेडियन द सेगमेंट जॉईन वर्टेक्स टू द मिड पॉइंट ऑफ द अपोजिट साइड इज कॉल्ड मेडियन, आहे की नाही? एका ट्रायंगलला किती मेडियन असतात? 3 मेडियन असतात. आणि मेडियन कशाला म्हटलं जातं? मेडियनमध्ये द सेगमेंट जॉईनिंग वर्टेक्स, आहे की नाही? द सेगमेंट जॉईनिंग अ वर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द अपोजिट साइड इज कॉल्ड मेडियन, त्याला मेडियन असं म्हटलं जातं, आहे की नाही? बघूया आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो मेडियन. ओके, बेसिक कन्सेप्टमध्ये आपण बघितलं होतं एका ट्रायंगलला किती मेडियन ड्रॉ करता येतात? अल्टिट्यूड, आहे की नाही? मेडियन जिथे इंटरसेक्ट होतात, एका ट्रायंगलच्या तिन्ही मेडियन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केला होतात त्याला काय म्हटलं जातं आहे? ऑर्थोसेंटर की सेंट्रॉइड. जिथं मेडियन हे होतात, आहे की नाही? एका पॉईंटमध्ये तिन्ही मेडियन एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत असतील त्याला आपण जॉमेट्रिक मीन वापरलं जातं, आहे की नाही? जॉमेट्रिक मीन म्हणजे कॅपिटल लेटर G वापरतात आणि ते म्हणजे
कोणता? सेंट्रॉइड, आहे की नाही? सेंट्रॉइड म्हटलं जात आहे. एका ट्रायंगलच्या मेडियन, तीनही मेडियन जिथे इंटरसेक्ट होतात त्याला काय म्हटलं जातं आहे? सेंट्रॉइड. अँड सेंट्रॉइड इज डिनोटेड बाय कॅपिटल जी लेटर. जी म्हणजे काय असतं त्या ठिकाणचं? मेडियन, ज्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो, आहे की नाही? सेंट्रॉइड हा सी लेटरने डिनोटेड केला जात नाही. का सी लेटरने दिलं नाही? तर सी लेटरने आपण सर्कम्फरन्स डिनोटेड करतो, दर्शवितो, आहे की नाही? म्हणून त्याला काय आहे? जी लेटर वापरलं जात आहे. टू साइड्स आर कॉन्ग्रंट, ए, बी, सी अँड डी. डी इज अ मिड पॉईंट ऑफ बी सी. बघा, जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे मेडियन. मेडियन, मेडियनची डेफिनेशन काय आहे बरं? द सेगमेंट जॉइनिंग, the segment joining a vertex, the segment joining a vertex and the midpoint, the midpoint to it, the midpoint of the side opposite, midpoint of the side opposite, side opposite to its call, to it is called median. बघा, the segment joining vertex and the midpoint of the side opposite to, ज्या वर्टेक्सची अपोजिट साइड असेल त्या मिड पॉइंटला आणि वर्टेक्सला जॉईन होणारा सेगमेंट म्हणजेच काय असते? मेडियन. त्याला आपण मेडियन असं म्हटलं जातं. मेडियन ऑफ ट्रायंगल इज कॉल्ड मेडियन ऑफ ट्रायंगल. मेडियन ऑफ ट्रायंगल. ओके, म्हणजे इन ट्रायंगल ABC, AD is median of triangle ABC. ओके, AD इज काय आहे? मेडियन आहे. ही मेडियन कशामुळे आहे? D इज अ मिड पॉईंट. डी मिड पॉईंट कशावर म्हटलं? BD आणि DC याला सिम्बॉल दाखवलेत. याचा अर्थ हे दोन इक्वल पार्ट आहेत आणि दोन इक्वल पार्ट म्हणजेच मिड पॉईंट असले तरच इक्वल पार्ट तयार होतात, आहे की नाही? म्हणजे AD इज अ मेडियन. एका ट्रायंगलला किती मेडियन आपण ड्रॉ करू शकतो? एका ट्रायंगलला मेडियन जर ड्रॉ म्हटलं तर 3 मेडियन आपण काय करू शकतोय? ड्रॉ करू शकतो, आहे की नाही? एक आणि काढता येतात किंवा असतात पण 3च मेडियन, ठीक आहे. मिड पॉईंटला जॉईन होणारी सेगमेंट म्हणजे त्याला आपण मेडियन असं म्हणतो, ठीक नाही? ई आणि हा जो आहे एफ. आणि हा जो सेंटरचा जो असतो पॉईंट याला सेंट्रॉइड. पण सेंट्रॉइड इज डिनोटेड बाय कॅपिटल जी लेटर. जी लेटरनं दाखविला जातो, आहे की नाही? सेंट्रॉइड. सेंट्रॉइड जो आहे तो जी लेटरनं दाखवला जात आहे की नाही? या स्वरूपामध्ये एका ट्रायंगलला किती मेडियन ड्रॉ करता येतात? 3 मेडियन ड्रॉ करता येतात. प्रॉपर्टी ऑफ मेडियन ड्रॉ ऑन द हायपोटेनियस राईट अँगल ट्रायंगलची जी पुढची आहे ती आपल्याला, ओके. आणि त्यांनी असं म्हटलं आहे इन अ राईट अँगल ट्रायंगल. एक जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्यामध्ये काय म्हटलं आहे? द लेंथ ऑफ मेडियन ऑफ द हायपोटेनियस. त्या हायपोटेनियसवर जर एखादी मेडियन ड्रॉ केली असेल तर ती हायपोटेनियसच्या लेंथच्या काय असते? हाफमध्ये असते, आहे की नाही? हा जो आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तो बघूया, ठीक आहे? कळालं मेडियन? आता बघूया मेडियन इन राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलमधली मेडियन कशा पद्धतीनं त्याची व्हॅल्यू किंवा आपल्याला दिलेली, त्याला जॉमेट्रिक मीन पण म्हटलं जातं. बघा,
याच्यानंतरचा जो मेडियन आहे, पण मेडियन कशामध्ये असणार आहे ती राईट अँगल ट्रायंगलमध्ये असणारी मेडियन, पण राईट अँगल ट्रायंगलमधून पण कोणत्यावर काढलेली असणार आहे ती ऑन दी हायपोटेनियस, हायपोटेनियसवर मेडियन ड्रॉ केलेली असणार आहे. बघा इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगलमधली मेडियन म्हटले आपल्याला, ठीक नाही. बघा प्रॉपर्टी ऑफ मेडियन ड्रॉ ऑन द हायपोटेनियस ऑफ राईट अँगल. property of median drawn on hypotenuse in right angle. Draw on hypotenuse in right angle triangle. राईट अँगल ट्रायंगलमध्ये बघा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय म्हणजे काय, ज्यामध्ये एक अँगल हा 90 डिग्रीचा असणार आहे. वन अँगल इज अ 90 डिग्री आहे. बघा फॉर एक्झाम्पल ABC, आणि या बी वरून हायपोटेनियसवर जर काय काढली असेल मेडियन ड्रॉ केली असेल, हे की नाही, हायपोटेनियसवर काय केली असेल मेडियन जर ड्रॉ केली असेल तर या मेडियनची लेंथ काय असते म्हणते द लेंथ ऑफ, बघा इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मेडियन इन राईट angle triangle, in a right angle triangle the length of the median, the length of the median, length of the median on its hypotenuse, on its hypotenuse, on its hypotenuse is half of the length of hypotenuse, length of hypotenuse म्हणजे in right angle triangle the length of the median on its hypotenuse, median असेल बरोबर आहे. हायपोटेनियस पण ते कुठून ड्रॉ केलेली असेल राईट अँगलवरून, कशावर ड्रॉ केलेली असेल ऑन द हायपोटेनियस, हायपोटेनियसवर जर ड्रॉ केलेली असेल तर त्याची लेंथ हाफ ऑफ द हायपोटेनियस, हायपोटेनियसच्या काय असते हाफमध्ये असते. मग याला तुम्ही असं म्हणू शकतात BD is equal to 1/2, BD is equal to half into hypotenuse AC. याला तुम्ही म्हणणार प्रॉपर्टीज ऑफ median drawn on hypotenuse. हायपोटेनियसवर ड्रॉ केलेली असल्याच्यानंतर त्या मेडियनची लेंथ हायपोटेनियसच्या किती असते हाफमध्ये असते. हा जो प्रॉपर्टीज आहे तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ मेडियन ड्रॉ ऑन हायपोटेनियस, बरोबर आहे. या स्वरूपामध्ये जो प्रॉपर्टीज आहे आपला आहे की नाही मेडियन इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगलमधली जी मेडियन असते त्या मेडियनची प्रॉपर्टीज, ठीक आहे. या स्वरूपात जो आपल्या प्रॉपर्टीज होत्या 3 प्रॉपर्टीज बघितल्या आपण. पहिली प्रॉपर्टीज बघितली प्रॉपर्टीज ऑफ 30, 60, 90. 30, 60, 90च्या प्रॉपर्टीजमध्ये काय आहे जो पहिला आपल्याला सांगितलेला आहे की साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ दी हायपोटेनियस. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टीज आहे साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज इन स्क्वेअर रूट 3/2 इंटू हायपोटेनियस. ह्या झाल्या 30, 60, 90च्या.
त्यानंतर 45 45 90ची प्रॉपर्टीज काय आहे? द साईड अपोजिट टू 45 डिग्री अँगल इज 1/(2 इंटू हायपोटेनियस. ती 1/(2 इंटू हायपोटेनियस असते. ही झाली सेकंड नंबर. त्यानंतर थर्ड नंबर बघितला मीडियन. मीडियनमध्ये काय प्रॉपर्टीज बघितली किंवा मीडियन कशाला म्हटलं जातं? द मीडियनची डेफिनेशन काय बघितली आपण? द सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ द अपोजिट साईड इज कॉल्ड मीडियन. आणि एका ट्रायंगलला किती मीडियन ड्रॉ करता येतात? 3 मीडियन ड्रॉ करतात. आणि ज्या तिन्ही मीडियन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्याला सेंट्रॉइड म्हटलं जातं. आणि सेंट्रॉइड इज डिनोटेड बाय कॅपिटल जी लेटर. जी लेटरनं काय केला जातो? तो डिनोटेड केला जाते. आणि त्याच्यानंतरची जी चौथ्या नंबरची जी प्रॉपर्टीज आहे ती प्रॉपर्टीज ऑफ मीडियन ड्रॉ ऑन दी हायपोटेनियस इन राईट अँगल ट्रायंगल. तर त्यामध्ये काय म्हटलं? द लेंथ ऑफ मीडियन इज इक्वल टू हाफ ऑफ दी लेंथ ऑफ हायपोटेनियस. आणि ज्या राईट अँगल ट्रायंगलमधली मीडियन असते, कोणती मीडियन? जी हायपोटेनियसवर ड्रॉ केलेली असते, त्या मीडियनची लेंथ त्या हायपोटेनियसच्या हाफमध्ये असते. ही 4 प्रॉपर्टीज जर तुम्हाला क्लिअर झाले तर याच्यानंतरचा जो प्रॅक्टिस सेट आहे 3.3 तो तुमचा इझी क्लिअर होऊन जाणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, हे 4ही प्रॉपर्टीज 10th क्लाससाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळं आज झालेले पूर्ण 4 प्रॉपर्टीज तुम्हाला ओरलमध्ये झाले पाहिजेत, तोंडी पाठ झाले पाहिजेत. साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल हाफ ऑफ हायपोटेनियस. साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इन स्क्वेअर 3/2 इंटू हायपोटेनियस. साईड अपोजिट टू 45 डिग्री अँगल 1/(2 इंटू हायपोटेनियस. आहे की नाही? म्हणजे हे जे 3 प्रॉपर्टीज आहेत ते तर सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आहे की नाही? तुमचं सेकंड सेमिस्टर असेल 9th स्टँडर्डचं किंवा 10th स्टँडर्डचा पूर्ण इयर असेल वर्ष, त्यामध्ये पूर्ण प्रॉपर्टीज तुम्हाला त्यात येणं गरजेचं आहे. हे की नाही? हा जो भाग आहे तो प्रॉपर्टीजवरचा होता. ठीक आहे. आणि ही जी मीडियनची आहे हायपोटेनियसच्या. ठीक आहे. इथपर्यंतचा भाग जो आहे तो पूर्ण तुम्हाला प्रॅक्टिस सेटसाठी उपयोगाचा आहे. चालते. आता याच्यानंतरचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो बघूया. प्रॅक्टिस सेट 3.3. ओके.